विधानसभा निवडणुकीचा बिगुल काही दिवसात वाजणार आहे। त्याआधी इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरनं महायुती आणि मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत। मात्र हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात पाढाच वाचला। पाहूयात। इंदापुरात तुतारी फुंकण्यावरून वाद। पाटलांना साहेबांच्या कार्यकर्त्यांचा विरोध। इंदापूरमधून तुतारी कोण फुंकणार? भाजप नेते हर्षवर्धन पाटील सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत। पारंपरिक मतदारसंघ असलेल्या इंदापूरमध्येच उमेदवारीसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय। भाजपला रामराम ठोकून हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार अशी चर्चा सुरू आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हर्षवर्धन पाटलांसमोरच घोषणाबाजी करत तुतारी हाती घेण्याचा आग्रह केलाय। हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला तुतारीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवत गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली। लोकांच्या मनामध्ये फार मोठी खदखद होती की विधानसभेची उमेदवारी ही ज्यांनी काम प्रामाणिकपणे केले त्यांना मिळाली पाहिजे, आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की कुणी ते बाहेर येऊन येतं तिकीट मागतंय आणि त्याला तिकीट मिळतंय का, अशी लोकांची भावना होती। लोकांनी ती भावना आमच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या समोर मांडली, आणि त्यामुळे आता आज सगळे प्रमुख कार्यकर्ते आम्ही ते लोकांच्या भावना इथं साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही आलोय। नको माझी नको आजी, आम्हाला हवा नवा बाजी, अशा शब्दांमध्ये कार्यकर्त्यांनीच शरद पवारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या। बैठकीत इंदापूरमधून निष्ठावानाला संधी देण्याची मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी पवारांसमोर केली आहे। बूथ कमिटीच्या अध्यक्षांचा आमचा प्रेशर होता की हे जे काय तालुक्यामध्ये चाललंय आयाराम गयाराम हे येणार ते येणार, कोणी आला तरी आता पक्षाच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी काम करावं, पहिल्यांदा काम करावं। या विधानसभेवर 6 जणांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल आणि निष्ठावंताला मिळावे एवढीच आमची माफक अपेक्षा। भेटीला आलेल्या इंदापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना शरद पवारांनी ऐकून घेतल्या। सामान्य जनतेच्या भावना समजून घेऊन योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल अशी ग्वाहीही पवारांनी दिली। जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही, सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंड असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत ते घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा त्या कमिटीच्या पुढे आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा। शरद पवारांच्या भेटीनंतर इंदापूर मतदारसंघातून निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। साहेबांनी त्यांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं आणि साहेबांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने पक्ष निर्णय घेईल या संबंधित सुद्धा सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही, आणि सर्वेमध्ये ज्याचा जास्तीत जास्त सर्वे चांगला येईल विजयी उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल असा संकेत साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। तुतारी फुंकण्याआधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे इंदापूरमधून तुतारी कोण फुंकणार हे जागा वाटपानंतरच कळेल। जावेद मुलानी, झी 24 तास, इंदापूर।